गायकांसाठी गर्दी होते, गाणं ऐकण्यासाठी, कवींसाठी गर्दी होते, साहित्यिकांसाठी, व्याख्यानांसाठी गर्दी होते, पण निवेदकांसाठी गर्दी आणि सगळी लोक समोर आहेत, मित्रमंडळी आहेत सगळी. तर ही सगळी स्नेहलच्या खरोखर कौतुकाची पावती आहे आणि तिचं काम बोलत आहे, म्हणूनच हे सगळे आज आलेले आहेत. नाहीतर सहसा असे दिसत नाही, म्हणजे खुर्चीवर दिसत नाही, सगळे व्यासपीठावर दिसतात. त्यामुळे स्नेहांचं अतिशय मनापासून अभिनंदन करते. रंगत संगत प्रतिष्ठानला 33 वर्ष झाली आहेत आणि 33 वर्षांपासून ही संस्था काम करते. प्रमोद आडकर आणि मैथिलीताई आणि त्यांची सगळी सहकारी टीम, प्रभाताई असतील, स्वाती सामक असतील, तनुजा चव्हाण असतील, सगळ्या जणी या अतिशय मनापासून तेव्हापासून काम करतात. मला आठवतंय 93-94 साली माझ्या सासूबाईंचा कार्यक्रम, मुलाखतीचा कार्यक्रम आणि पद्माकर बर्वेंचा कार्यक्रम ठेवला होता. त्याचं कात्रण मला परवा त्यांच्यावर लेख लिहिताना सापडलं रंगत संगत प्रतिष्ठानचं. 93 सालचं कॅलिडोस्कोपचा आमचा कार्यक्रम, त्यांनी पहिला कार्यक्रम आणि 50वा कार्यक्रम SM जोशी मध्ये ठेवला होता. साहित्य अकादमी पुरस्कार जेव्हा मला मिळाला त्याच्यानंतरच्या लगेचच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला इथे बोलावलं होतं आणि मला वाटतं तेव्हाही माझा सत्कार करण्यासाठी ज्यांनी सूत्रसंचालन केलं होतं ते उद्धव कानडे सर होते निवेदनासाठी. म्हणून रंगत संगत प्रतिष्ठानचंही अत्यंत मनापासून अभिनंदन करते की इतकी वर्ष वाटचाल करणं ही खरोखर सोपी गोष्ट नाही. उद्धव कानडे सर हे आमचे सगळ्यांचे अत्यंत चांगले जवळचे मित्र होते आणि सगळ्यांचे महाराष्ट्राचे लाडके कवी होते. निवेदन तर ते उत्तम करायचेच, पण बोलायचे सुद्धा. त्यांचा एक खर्जातला जो आवाज आहे आणि इथे राहून बोलण्याचा, इथे त्यांचे अनेक कार्यक्रम रंगत संगतनेच केलेले, सुनील दादांनी केलेले, अनेकांनी. तर उद्धव कानडेंचा जे एक महाराष्ट्र साहित्य परिषदेतला वावर होता, किंवा मला आठवतंय अगदी सुरुवातीला ते, मी आणि शरद तळवलकर असे तिघांनी आम्ही आयुर्वेद महाविद्यालयामध्ये कार्यक्रम केला होता. त्यांनीच तो ठरवला होता. आणि एकदा नारायण सुर्वेते आणि मी असा चिंचवडला कार्यक्रम केला होता. त्यामुळे उद्धव कानडे आम्हा सर्व कवींना पुढे आणण्यात, आमची कविता लोकांसमोर कशी येईल हे पाहण्यात, त्यामध्ये अंजली आहे, मृणालिनी आहे, आज उद्धव कानडेंच्या पत्नी रजनीताई ज्या अतिशय प्रेमानं हे सगळं करत असत, त्यांना आधार देत असत, त्या इथे उपस्थित आहे. आज त्यांची आठवण म्हणून रंगत संगत प्रतिष्ठाननं त्यांच्या नावानं पुरस्कार सुरू करणं ही अत्यंत एक स्पृहणीय गोष्ट रंगत संगत प्रतिष्ठान आणि प्रमोद आडकरांनी केलेली आहे. त्याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन. सांगायचं असं आहे मला की स्नेहल, तुझ्याबद्दल तुझं तर अभिनंदन आहेच आहे आणि या सगळ्यांनी केलेलं आहे अभिनंदन. निवेदन ही इतकी सुंदर कला आहे आणि तिनं सांगितलं की मध्ये मध्ये बोलण्याची तिला सवय आहे. तर तीच मध्ये मध्ये बोलण्याची सवय तिला आज इतकी उपयोगी पडली आहे की थोडं कसं बोलावं, आशयपूर्ण कसं बोलावं आणि लोकांपर्यंत ते रसिकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या कानापासून मनापर्यंत कसं पोहोचेल हे अत्यंत थोडक्या शब्दात सांगण्याचं काम निवेदक करत असते. ते थोडक्या शब्दात असलं त्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो, वाचन करावं लागतं. अगदी म्हणजे पुण्यातले रसिक तर इतके रसिक असतात की थोडंसं सुद्धा इकडे तिकडे झालं तर ते लगेच आपल्याला दाखवून देतात. त्यामुळे स्नेहलचं खरोखर अभिनंदन. आणि आज तिच्यासाठी इतकी छान छान मंडळी इथे जमलेली आहेत. मला फार मजा वाटते की या लोकांना मी नेहमी स्टेजवर गाताना पाहिलंय, वाजवताना पाहिलंय. जितेंद्र आहे इथे, प्रसन्न बामायांचा, दयानंद घोटकर आहे, चैत्राली आहे, अनेक लोक आहेत. म्हणजे अजून मला खूप जण इथे आलेले आहेत. ते केवळ स्नेहलच्या प्रेमापोटी. राहुल जोशी आहे जो घाशीराम कोतवाल करतो आणि तो आज उभं राहून घाशीराम कोतवाल करतो. तो घाशीराम कोतवालचा माणूस आज इथे मांडी घालून छान बसलेला आहे. तर अशी सगळी जी मंडळी आहेत, श्रीपाद रम्य आहेत, पाटीसर आहेत, ह्या सगळ्यांच्या हे सगळे हिच्या प्रेमापोटी, स्नेहलच्या प्रेमापोटी की जी त्यांच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे वावरते, निवेदन करते आणि सगळ्यांना सांभाळून घेते. म्हणजे निवेदन असं असतो की
असा असावा असं म्हणतात आणि असं वाटतं की गायकाला वाट बघत बसू नये की आपलं गाणं केव्हा येते, असं खूप वेळा होतं. तर पण तसं स्नेहलचं नाही, कारण तिचं निवेदन मी ऐकले नाही. प्रकाश गोंडे सर इथे आहेत, तर हे सगळेजण इथे असल्यामुळे एक या आजच्या कार्यक्रमाला खरोखर अतिशय चांगलं रूप आलेलं आहे आणि चांगलं महत्व आलेलं आहे असं मला वाटतं. आज मला मांडायचा आहे तो मुद्दा आणखी एक आहे की जगामध्ये आपल्या अवतीभोवती इतक्या गोष्टी भयानक चाललेल्या आहेत, अस्वस्थ करणाऱ्या चाललेल्या आहेत की समाज घुसळून निघाला या गोष्टींनी. लोकांना वाटतं की काय कार्यक्रम, किती कार्यक्रम करणार. पुण्यामध्ये टेकडीवर जाता जाता ऐकलं की सारखे काय कार्यक्रम पुण्यामध्ये, किती कार्यक्रमांना जायचं, असे एक आजोबा बोलत चालले ते. तर थांबून मला सांगावंसं वाटलं त्यांना की तुम्ही कधीतरी या, बघा काय चाललेलं असतं ते. कारण आज जे काही हुंडाबळी प्रकरण होत आहे, आज जी काही आत्महत्या होत आहेत, जे काही सगळा एक विद्रोहीपणा, म्हणजे विद्रोहीपणा असावाच पण अशा प्रकारचा नसावा की ज्यामुळं माणसाच्या जीवावर उठतील सगळे. तर या लोकांपर्यंत असे कार्यक्रम पोहोचले पाहिजेत. ते कसे पोहोचवावेत आपण हे काही मला समजत नाही, कारण ही लोक काही आपल्यापर्यंत यायला तयार नाही. ही त्यांच्याच कोशामध्ये गुंतलेली सगळी मंडळी आहेत आणि त्यामुळं विचारांचे ते संस्कार होत नाहीये, ती परिपक्वता येत नाहीये, ती प्रगल्भता येत नाहीये. आज आम्ही इथे उभे आहोत, आम्ही आज बोलतो, संसार करून सगळ्या कवयित्री मंडळी इथे येतात. अंजली आमची, मृणालिनी आहे, सगळ्या या कवयित्री ज्या आहेत, आम्ही एकत्र आलो ज्यावेळेला अगदी पहिल्यापासून 30-35 वर्षांपासून. त्यावेळेला काय होतो आम्ही, पण इथे येऊन एकमेकींची मैत्री करून, एकमेकींच्या कविता वाचून, एकमेकींचे विचार समजून घेऊन एकमेकींना आधार दिला. त्यामुळे आम्ही कुठेतरी जडणघडण सगळ्यांची होती. ही जडणघडण अशा कार्यक्रमांमधून होत असते. मला असं वाटलं की आजच्या काळामध्ये ह्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत, ज्या संसारात दबल्या गेलेल्या आहेत, पुरुषी वर्चस्वाखाली दबल्या गेलेल्या आहेत आणि ज्यांच्यामुळे ज्या अशा नैराश्यात जात आहेत, ज्या आत्महत्या करतायत, हुंडाबळी होत आहेत, यांच्यापर्यंत जर असे कार्यक्रम पोहोचले किंवा त्या जर अशा ठिकाणी थोड्या त्यांना जर मिळाला असता, तो श्वास मिळाला असता घ्यायला त्यांना, की एकत्र आल्या असत्या, एकमेकांना भेटल्या असत्या. कारण इथे काय होतं, हा चंगळवाद नाहीये कार्यक्रम, म्हणजे चंगळवाद नाहीये, मौज मजा मस्ती नाहीये, मनोरंजन आहे, पण मनोरंजन सुद्धा विचारांचं मनोरंजन आहे, जेणेकरून आपल्याला आपला एकूण जगण्याचा अर्थ त्यातून उलगडत जातो आणि आपण कुठेतरी परिपक्व होत जातो, प्रगल्भ होत जातो. तर असं कुठेतरी त्यांना मिळालं असतं आणि त्यांची जगण्याची उभारी, त्यांची जगण्याची उमेद नक्कीच वाढत गेली असती असं मला वाटतं. मला वाटतं असं कधीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि या सगळ्यांनी अशा कार्यक्रमांना उपस्थित, त्यांना पुरुषांनीही त्यांना पाठवावं आणि त्यांनी स्वतः कुठेतरी यावं असं मला वाटतं. एवढंच मला सांगायचं होतं. एक छोटीशी कविता फक्त सादर करते या सगळ्यातून की दुबळ्या कुडीत पेटलेला उर, दुबळ्या कुडीत पेटलेला उर मनाचा कापूर सांभाळावा, दुबळ्या कुडीत पेटलेला उर मनाचा कापूर सांभाळावा, जीवा लागे जरी सुगंधाचे वेड चंदनाचे खोड उगाळावे. क्या बात आहे. जीवा लागे जरी सुगंधाचे वेड, लागतं आपल्याला वेड, पण काय करावं मग सुगंधाचे वेड, चंदनाचे खोड उगाळावे. मोह मत्सराची उतरू पायरी, मोह मत्सराची उतरू पायरी भेटेल गाभारी सत्वरूप. आणि पुढे की पुन्हा यावं घेऊन दर्शन यावे पुन्हा वर, आपल्या त्या घेऊन दर्शन सत्वरूपाचे घेऊन दर्शन यावे पुन्हा वर, शांत होणी ज्वर अंतरीचा. असा अंतरीचा ज्वर शांत होण्यासाठीचे हे कार्यक्रम असतात. म्हणून आपण इथे जमायचं असतं. हॉटेल्स असतात, पार्ट्या असतात, खूप काय काय आपण करत असतो, पण ही जी पार्टी आहे ना आपली सगळ्यांची, ती पार्टी खूप छान आहे. इथे समाधान मिळतं, इथे तृप्तता मिळते, इथे आनंद मिळतो आणि इथे विचारांची देवाणघेवाण होते, आदान प्रदान होतं. मला वाटतं की हे विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी सदानंद मोरेंसारखा
सारखी व्यक्ती इथे असणं ही फार मोठी आणि भाग्याची गोष्ट आमच्यासाठी आहे. ते आम्हाला प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे भेटत असतात आणि आमचे काम त्यांना ऐकण्यासाठी आसुसलेले असतात. कारण सदानंद मोरे म्हणजे एक चालता बोलता विश्वकोश आहे. तर सर, तुमचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. मला इथं बोलावलं आणि विशेष उपस्थिती म्हणून बोलावलं, स्नेहलचा सन्मान करण्याचं भाग्य आणि ते पाहण्याचं भाग्य आणि तुम्हाला सगळ्यांना भेटण्याचं भाग्य मला रंगसंगत प्रतिष्ठान नाव दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.